5 षटकांचा हा सामना राहील. मैदानाच्या बाहेर जाणाऱ्या खेळाडूंनी कृपया बाउंड्रीच्या बाहेर जावं. मैदानातून बाहेर जाणाऱ्या खेळाडूंनी बाउंड्रीच्या बाहेरून मैदानाच्या बाहेर जावं कृपया, ही विनंती आहे. स्ट्रायकर मात्र सामना चालू झालेला आहे, त्यामुळे मैदानातून बाहेर जाताना इतर खेळाडूंनी बाउंड्रीच्या बाहेरून जावं. धन्यवाद. रवी शर्मा थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, कारण की पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ प्रवेश मिळवू शकतो हे या सामन्यामध्ये दिसून येईल. दोन्ही संघांनी खूप मेहनत घेतली होती पहिल्या सत्रामध्ये, कालच्या सत्रामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. आता मात्र समोरासमोर येतात रायझिंग स्टार आणि 158 यंगस्टार संघ. 5 षटकांचा सामना, नवीन मैदान. बघायचंय किती धावांचा डोंगर उभारतायत 158 यंगस्टार संघ. रवी शर्मा गेंदबाजी की ओर, पहली गेंद नितिन वांगड़े के लिए और झेल बाद. पहिला चेंडूवरती पहिला धक्का, आत्महत्या करतो तो मात्र नितिन वांगड़े. पहिल्या चेंडूवरती मुकेश यांनी सुंदर अशी झेल पकडली होती ती पॉइंटच्या दिशेने, आणि पहिला चेंडूवरती पहिला झटका बसतो तो 158 यंगस्टार संघाला. ज्या फलंदाजावरती खूप अपेक्षा होत्या 158 यंगस्टर संघाला, तो गडी गारद होते पहिल्या चेंडूवरती. कौतुक करावं त्या क्षेत्ररक्षणाचं. तो मात्र मुकेश हा क्षेत्ररक्षक, सुंदर अशी झेल पकडली होती त्यांनी. खराब शुरुआत 158 यंगस्टर के लिए. पहले गेंद पे उनका मेन प्लेयर नितिन वांगड़े कैच आउट हो चुके हैं, आणि त्यांची जागासाठी जातो तो नवीन फलंदाज विजय तू रवी. आणि धावची होऊ शकला असता जर हा हातात चेंडू राहिला असता. एका धावेवरती समाधान, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पण एका धावेवर समाधान मानावं लागते, कारण की पहिल्याच चेंडूवरती पहिला धक्का बसला होता 158 यंगस्टर संघाला, त्याच्यामुळे एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुनील याला 1-1 आणि वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं खातं खोलतोय तो मात्र विजय. गाव संख्या 1-1. पुन्हा एकदा रवी, थोडासा दबाव निर्माण होतो 158 यंगस्टर संघाकडे. सुंदर चेंडू थोडासा उसळी घेतोय, चेंडू मात्र निर्धाव जातोय. रवी मिश्रा गोलंदाज, माफ करा रवी शर्मा. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 1 अशी, एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा रवी शर्मा, जवळजवळ 10 ते 12 पावलांचं रनअप, अचूक टप्पा ठेवण्याचा प्रयत्न रवी शर्माचा. फुलटॉट पद्धतीचा चेंडू होता, पण झेल मात्र सुटते. 1-2. या एका धावेशी धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 2 अशी. आता मात्र स्ट्राईकवर विजय. मैदानातून बाहेर होणाऱ्या खेळाडूंना विनंती आहे त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेरून जावं कृपया, ही विनंती आहे तुम्हाला. सामना चालू आहे, कृपया रसिक प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. रवी मिश्रा, पुढचा चेंडू विजय यांच्यासाठी. पंचांनी निर्णय कळवायचा आहे आता त्या चेंडूवरचा. पंचांनी निर्णय कळवायचा आहे आताचा. दोन्ही हात समांतर स्वेअर चेंडूचा इशारा. या स्वेअर चेंडूनिशी धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 3 अशी. 1-3. या ठिकाणी विजय सर यांचं आगमन झालेलं आहे. इलिगनच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत.
पंच सामना जरा त्वरित चालू करा. ओके, या ठिकाणी इम्पॅक्ट प्लेअर येतोय पण लवकरात लवकर चालू करायचा सामना. सॉरी, पहिला सामना उशिरा चालू झालेला आहे. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी पहिला जो सामना झाला तो अतिशय चुरशीचा आणि अटीतटीचा सामना झाला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत निर्माण झाली होती आणि या रंगतदार सामन्यामध्ये असॉल्ट ॲव्हेंजर संघाने तो सामना विजयी जिंकला होता आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे. फील्डर इम्पॅक्ट नाही आहे. दुखापतग्रस्त दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी रवी शर्मा पुन्हा एकदा उजव्या व्यक्तीवरचा चेंडू काही समजू शकलेले नाही आहेत आणि चेंडू निर्धाव होतोय. बॉलर कोण आहे? रवी शर्मा आणि हा विजय ना. धाव संख्या 1-3. एक गडी बाद 3 धावा. सामना करतो तो विजय रवी शर्मा यांच्या गोलंदाजीचा. रवी शर्मा आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना रवी शर्मा. पुन्हा सामना करण्यासाठी विजय तयार. पुढचा चेंडू रवी शर्मा यांचा. आखूड टाईपचा चेंडू होता, थोडासा उसरी घेतला चेंडू. चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि निर्धाव चेंडू 1-3 धावा. पहिल्या षटकात सांगतोय या ठिकाणी आणि पहिल्या षटकाच्या काही धाव संख्या होती 3 धावा. 158 यंगस्टर, 1 ओवर का खेल खत्म चुका है. उनकी रन संख्या है 3. एक प्लेयर उनका आउट हो चुका है जो कि मैच के पहले गेंद पे कैच आउट हो चुके थे. देखना है अगली बॉलर में स्कोर कहां तक ले जाते हैं. बॉलरचं नाव सांगायचं आहे ओमकार. बॅटिंगला कोण? सुनील सामना करण्यासाठी तयार. ओमकार आणि हा मारलेला सुंदर असा फटका निश्चितच झेल होऊ शकतो का पण सूर्यकिरणामुळे त्याला हा चेंडू काही दिसला नाही. चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषेकडे 4 धावांसाठी. सुंदर फटका होता. मिड ऑफच्या दिशेने गेलेला हा चेंडू शॉर्टलेन पद्धतीचा चेंडू सुनील यांच्या बॅट मधून आलेला. निश्चितच पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या कारणाने थोडासा तणाव सुनीलवरती होता. धाव संख्या 1-7. धाव संख्या होती 7 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. निश्चितच प्रत्येक षटकामध्ये 1-2 मोठे फटके खेळावेच लागतील जर धावांचा डोंगर उभारायचा असेल 158 यंगस्टर संघाला. हा पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू कमबॅक करतोय तो मात्र ओमकार हा गोलंदाज. धाव संख्या 8. या एका धावेनिशी धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती 8 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. लहान मुलं जी बाहेर मैदानाच्या बाहेर क्रिकेट खेळत आहेत कृपया त्यांनी ते बंद करावं. त्यांचा चेंडू आता मैदानात आलेला आहे. चालू सामन्यात व्यत्यय येऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यावी. आणि कृपया जे रसिक प्रेक्षक आणि खेळाडू असतील त्यांनी सीमारेषेच्या बाहेरून यायचं आहे. आणि जर कृपया जर तुम्ही बसून घेतलात तर फलंदाजांना कोणतेही डिस्टर्ब होणार नाहीये. कारण की ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्याला जी स्पर्धा सक्सेसफुल करायची असेल तर तुमचं सहकार्य आमच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि एका धावेनिशी धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 9 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. तुम्ही या स्पर्धेचा घर बसलेला आनंद घेऊ शकता युनिक लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता सुनील यांच्या बॅटमधून निघालेला चेंडू. निश्चितच 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते. निश्चितच एक मोठा फटका मारला तर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल डबल घेणं गरजेचं आहे. धाव संख्या 11. धाव संख्या होती 11 अशी. पुन्हा एकदा ओमकार आपल्या गोलंदाजी मार्फत
सुनील पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न तर निश्चित होता, पण गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षक स्वतः कर्णधार रवी शर्मा यांच्या हातामध्ये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होती ती 11 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्राईकवर सुनील. यंगस्टार संघाचा सलामीला आलेला फलंदाज सुनील. शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू. फटका तर निश्चित मारला होता, पण चेंडू जातो सरळ गोलंदाजाकडे ओमकारकडे आणि षटक मात्र इथे संपतंय. म्हणजे 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 11 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. 2 ओवर का खेल खत्म चुका है. 158 यंगस्टार के 5 ओवर में से इन 2 ओवर में उन्होंने 1 विकेट पे 11 रन बना लिए. तर 158 यंगस्टर संघाला मोठा धावांचा डोंगर उभारायचा असेल तर संघाचा कर्णधार गोपीचंद तोडकर यांना काहीतरी कानमंत्र हा नक्कीच द्यावा लागेल आपल्या फलंदाजांना की कोणती खेळी या मैदानावरती करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज रवी शर्मा ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी गारद केला होता, तोच गोलंदाज पुन्हा एकदा कर्णधार स्वतः रवी शर्मा. जवळजवळ 10 ते 15 पावलांचा रनअप. फलंदाज रवी बॅट चेंज केली आहे. बघायचं आहे की या बॅटने किती चेंडू बाहेर सीमारेषेकडे जातात बघायचं आहे. पण डिक्लेअर स्वरूपात 1 धाव निश्चित जाते. पंचांचा निर्णय होता 1 डिक्लेअर कडे. लेग बाय स्वरूपात 1 डिक्लेअर. एका धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 12 अशी. म्हणजे अजूनपर्यंत सुंदर गोलंदाजी रवी मिश्रा यांची. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू मात्र फेकतायत रवी शर्मा, पण अचूक टप्पा ठेवतायत. त्यांना या मैदानाचा अंदाज असावा. रवी शर्मा यांचा पुढचा चेंडू. आणि निश्चितच इथे खराब क्षेत्ररक्षण मानावं लागतं यष्टीरक्षकाचं. पंच मात्र दोन्हीत समांतर करतायत. एकूण धावा 3 धावा 15. या 2-3 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 15 अशी. म्हणजे स्क्वेअर चेंडूवरती 2 धावा निश्चितच एक्स्ट्रा गेल्या असतील. या 2 धावा सुद्धा हा सामना जिंकण्यासाठी किती उपयोगी ठरतात हे तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये बघितलं असाल. अरे वारंवार मात्र यष्टीरक्षक आपलं खराब क्षेत्ररक्षण करतोय, पण तरीही कितीही क्षेत्ररक्षण जरी खराब असेल तर त्या खेळाडूला सावरतोय तो मात्र आपला संघाचा कर्णधार रवी शर्मा. निश्चितच एखाद्या खेळाडूचा बॅड पॅच येतो, गोलंदाजाचा बॅड पॅच येतो, पण त्यांना जी सावरते ती आपली टीम असते, तो आपला कर्णधार असतो. ते आज आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळतं. कारण की आपल्याला बाहेरून भरपूर काही बोलता येतं, पण ज्यावेळी आपण मैदानामध्ये असतो त्यावेळी त्या सामन्याचा किती प्रेशर असतो. आणि मात्र इथे त्रिफळाची धोन तंबूत परत होतो मात्र रवी शर्मा. 2-15 धाव संख्या 2-15. विजय यांची जागा घेण्यासाठी होतो तो नवीन फलंदाज मॅन फ्रॉम डोंबिवली अभय, एक धडाकेबाज फलंदाज. धाव संख्या होती 15 अशी. अभय गोलंदाजी करेल तो मात्र रवी शर्मा. उंच मारेला फटका निश्चित झेल होऊ शकतो का? मिडॉपच्या दिशेने गेलेला चेंडू आणि झेल बाद. या झेलसाठी 3 क्षेत्ररक्षक आले होते एकत्र, पण तेजस यांनी सुंदर अशी झेल पकडून आपला अनुभव दाखवला या मैदानामध्ये आणि गडी गारद केलाय तो मात्र अभय. धाव संख्या 3-15.
धावसंख्या स्थिर होते 15 वरती. अभयच्या कालच्या सत्रामध्ये सुद्धा फलंदाजी झाली नव्हती आणि या दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा अभय यांच्याकडनं कोणती फलंदाजी झालेली दिसत नाहीये आणि अभय यांची जागाड्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज नेम फलंदाज नेम शुभम 15 धावसंख्या 3 बाद 15. कृपया लहान मुलांनी कोणी मैदानात खेळायचं नाही. पंच दोन्ही हात समांतर करतायत. स्वेर चेंडूचा इशारा. या एका धावण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 16 अशी. गोलंदाजीमध्ये सुंदर असं कमबॅक करतोय रवी मिश्रा आपल्या गोलंदाजी मार्फत. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 3 धावा दिल्या होत्या आणि दुसरं त्यांचं वैयक्तिक दुसरं षटक प्रगतीपथावरती. उंच असा फटका निश्चित झेल खाली क्षेत्ररक्षक झेल होऊ शकते का आणि इथे झेल बाद. शुभमला मात्र तंबूत परतावं लागतंय. 158 यंगस्टार संघाची 4 बाद 16. रमेश गुप्ता यांनी सुंदर अशी झेल पकडली होती आणि गडी मात्र गारद होतोय 158 यंगस्टार संघाचा. वारंवार झटके बसतात 158 यंगस्टार संघाला. आता मात्र निश्चितच या संघाची जबाबदारी झेलण्यासाठी गोपीचंद तोडकर यांना मैदानाचा ताबा घ्यावा लागेल अशी शक्यता वाटते. आता मात्र नवीन फलंदाज पवन रोहित शर्मा. रवी शर्मा तुझा फोन वाजतोय आणि सुंदर अशी गेंदबाजी मानावी लागते. सुंदर गोलंदाजी मानावी लागते रवी शर्मा यांची. धावसंख्या होती 16 अशी. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 5 बाद 16. 5 गडी बाद झालेत या ओव्हरला. 4 गडी बाद झालेत. माफ करा 5 गडी बाद. सुंदर गोलंदाजी केली होती ती रवी शर्मा यांनी आणि वैयक्तिक आपल्या या षटकामध्ये 4 गडी गारद करून तंबूत परतवले ते रवी शर्मा. स्वतः कर्णधार रायझिंग स्टार संघाचे. कर्णधार असावा तर रवी शर्मा सारखा असावा. आता कोण आहे 4थी ओव्हर ना. धावसंख्या होती 16 अशी. 16. 158 यंगस्टर 3 ओवर के बाद स्कोर है 5 विकेट पे 16 रन. 16 लॉस ऑफ 5 विकेट. आता मात्र स्ट्राईकवर खेळतो तो मात्र सुनील आणि नॉन स्ट्राईकवर राम. बघायचं आहे राम आणि सुनील ही जोडी किती धावा जमवते. दुसऱ्यावरला विकेट नाही घेतली ना फक्त हे बॉलर कोण तेजस जवळजवळ 15 ते 16 पावलांचा रनअप तेजस गोलंदाजी मार्फत. हा उंच मारणारा फटका निश्चितच चेंडू जातोय सरळ सीमारेषेकडे. निश्चितच पंचांचा निर्णय 4 धावांसाठी. या 4 धावांची धावसंख्येत वाढ 20. धावसंख्येतून 20 अशी मिड ऑफच्या दिशेने मारलेला हा चेंडू 4 धावांसाठी. सुनील यांच्या बॅट मधून निघालेला चौकार. सुनील यांच्या बॅटमध्ये निघाला चौकार. 4 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 20 अशी. 5 गाड्यांच्या मोबदल्यात तेजस यांचा पुढचा चेंडू
सुंदर असा फटका पॉईंटच्या दिशेने मारलेला सुनील यांच्या बॅटमधून निघालेला, पण नैसर्गिक अडथळ्यामुळे हे 2 डिक्लेअर स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. या 2 धावेनेशी धावसंख्येत वाढ. 22. धावसंख्या होती ती 22 अशी 5 गाड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे सुंदर अशी फटकेबाजी करतोय आणि निश्चितच या षटकामध्ये फटकेबाजी करावी लागेल सुनील याला जर धावांचा डोंगर उभारायचा असेल तर. पुढचा चेंडू सुनील यांचा, तेजस यांचा सुनील यांच्यासाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 डिक्लेअर. तेजस यांचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, चेंडू थोडीशी उसळी घेतोय. चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतो तो मात्र तेजस. निश्चितच गोलंदाजीमध्ये कमबॅक करतो तो मात्र तेजस. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या होते ती 22 अशी 5 गाड्यांच्या मोबदल्यात. थोडीशी खराब अशी सुरुवात मानावी लागते 158 यंगस्टर संघाची. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू जर निश्चित होता, जर जाग्यावर राहिले असते तर निश्चितच मोठा फटका मारू शकले असते सुनील. चेंडू मात्र निर्धाव जातोय. सलग दुसरा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र तेजस. धावसंख्या स्थिर होते, धावसंख्या होते 22 अशी 5 गाड्यांच्या मोबदल्यात. तेजस यांचा पुढचा चेंडू सुनील यांच्यासाठी. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावतोय आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो मात्र राम, श्याम का भाई राम. 5/23. धावसंख्या होती ती 23 अशी. 4थं षटक प्रगतीपथावरती. निश्चितच मोठे फटकेबाजी करावी लागेल आता रामला जर धावांचा डोंगर उभारायचा असेल 158 यंगस्टर संघाला. धावसंख्या होती 23 अशी. लॉस ऑफ 5 विकेट. 4थी ओव्हर घेऊन आलाय तो मात्र तेजस. सुंदर फटका, सुंदर फटका. निश्चितच एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण होऊ शकते आणि निश्चितच यष्टी रक्षक आपलं काम पूर्ण करतोय. मात्र स्ट्राईकवर सुनील, नॉन स्ट्राईकवर गोपीचंद तोडकर. निश्चितच गोपीचंद तोडकर यांची फुल टच पद्धतीचा चेंडू होता, मिड ऑफच्या दिशेने टोलवलेला हा फटका. निश्चितच एक धाव पूर्ण. बॉलरने विश्वजित. धाव संख्या होती ती माफ करा 26 अशी. विश्वजित 26. आता मात्र स्ट्राईकवर एक नवीन फलंदाज गोपीचंद तोडकर, स्वतः मालक. मोठा फटका मारण्याच्या इराद्याने आलेले गोपीचंद तोडकर, पण डिक्लेअर स्वरूपात 1 धावा. पंचांचा इशारा येतोय. या एका धाव्याची धावसंख्येत वाढ. 6/27. धावसंख्या होती ती 27 अशी 6 गाड्यांच्या मोबदल्यात. गोपीचंद तोडकर यांना वाटलं होतं आपल्यावर ही वेळ येणार नाहीये, पण निश्चितच ती वेळ आलेली आहे, संधी आलेली आहे. त्या संधीचं सोनं करतील का गोपीचंद तोडकर? निश्चितच संधीचं मात्र सोनं केलंय. मोठा फटका तर निश्चितच मारलाय. धावचीत होण्याची शक्यता आणि मात्र धावचीत. नो चेंडूचा इशारा तर निश्चित होता पंचांचा. पंचांनी आता धावा सांगायची आहेत. 2 धावा तर निश्चितच मिळतील 158 यंगस्टर संघाला. 29. 7/29. धाव संख्या होती 29 अशी 29. लॉस ऑफ 7 विकेट. फ्री हिट. नवीन फलंदाज भरत, शरद. शरद.
पंच आताचा चेंडू काउंट 2च चेंडू. ओके फ्री हिट. संधी मिळते ती मात्र सलामीला आलेला फलंदाज सुनीलला. आताच्या 2च धावा. या 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या होती ती 29 अशी. 7 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं शतक. शेवटची ओव्हर. विश्वजित 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरा चेंडू. उंच मारलेला फटका. निश्चितच सीमारेषे पार. चेंडूचा आकार लिंबू प्रमाणे होतो आणि चेंडू जातो सर्व सीमारेषे बाहेर. धाव संख्या 35. 7 बाद 35. धाव संख्या होती ती 35 अशी. 7 बाद 35. वाकड्या तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला. सुनील म्हणतोय मैं झुकेगा नहीं साला. सुनील सलामीला आलेला फलंदाज विश्वजित बॉलिंग मार्फत पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या इराद्याने सुनील. निश्चितच स्ट्राईक घेण्याच्या इराद्याने सुनील स्ट्राईक वरती. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 37. लॉस ऑफ 7 विकेट. 37 धावा होत आहेत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता मात्र शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या 2 चेंडूवरती मोठे फटके मारण्याचा इरादा मात्र निश्चित असेल सुनील यांचा. विश्वजित यांच्या गोलंदाजी मार्फत. विश्वजित मॅनकट करण्याचा इरादा त्यांचा नक्कीच होता. या चेंडूवरती थोडासा दबाव असेल विश्वजित या गोलंदाजावरती. कारण की समोर मात्र एक धडाकेबाज फलंदाज सुनील. कोणता चेंडू फेकावा लागेल ह्या इराद्याने असतील. उलटॉच पद्धतीचा चेंडू होता. पंच मात्र इथे 28. निर्णय फेटाळतात ते मात्र. 7 बाद 28. 38. पंच राजू अंपायर. 7 बाद 38. धावसंख्या होती ती 38 अशी. शेवटचा चेंडू. पंच म्हणून काम पाहतात राजू ब्रदर्स. शेवटचा चेंडू सुनील यांच्यासाठी. उंच असा फटका. निश्चित झेल होऊ शकतो का बघायचं आहे. पण झेल मात्र सुटतो. झेल खाली 4 क्षेत्ररक्षक आले होते पण एकाच्याही हातामध्ये चेंडू विसावत नाहीये. पण धावचीत मात्र होतो तो मात्र सुनील. आताच्या पंच धावा 2 धावा. धाव संख्या 8 बाद 40. धावसंख्या होती 40 अशी. आणि 8 गडी गाळत केले ते मात्र 158 यंगस्टर संघाचे. 41 टू विन रायझिंग स्टार संघाला. आणि यानंतर समालोचन करतील आमचे महेश सर. तर यांना मी विनंती करतो की यानंतरचं समालोचन त्यांनी करावं. धन्यवाद. धन्यवाद विशाल. राइजिंग स्टार वर्सेस 158 यंग स्टार. इन दोनों के बीच अभी पहले पारी का खेल खत्म चुका है जहां पे 158 यंग स्टार ने 8 विकेट खोकर 40 रन बनाए. राइजिंग स्टार को 41 रन बनाने हैं मैच जीतने के लिए. अगला मैच कंट्रोल 11 वर्सेस प्रोडक्शन किंग. दोनों टीम के कप्तानों ने टॉस के लिए कमेंट्री बॉक्स की तरफ आना है. जितने जल्दी हो सके दोनों टीम के कप्तान कमेंट्री बॉक्स तक की तरफ आ जाए. यानंतरचा होणारा सामना जाहीर करायचा आहे. यानंतर होणारा सामना प्रोडक्शन टीम विरुद्ध कंट्रोल 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करून घ्यायचे आहे. आदरणीय दुष्यंत सर यांनी टॉस का बॉस याच्या इथून नाणेफेक करून घ्यायचे आहे. या ठिकाणी नंतर होणारा सामना कंट्रोल 11 आणि प्रोडक्शन या 2 संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस इथे येऊन नाणेफेक करून घ्यायचे आहे. दुष्यंत सरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचे आहे. या ठिकाणी विजय सर आलेले आहेत. या ठिकाणी
सर्वांना रसिकप्रिय माहितीसाठी जी 6 अंडर टुर्नामेंट भरवली होती त्यामध्ये विजय सर यांचा संघ प्रथम पारितोषिक विजयी ठरला होता. तर विजय सर यांना मी विचारतो या ठिकाणी की आता जी मॅच टुर्नामेंट चालू आहे त्यामध्ये सुद्धा आपला इरादा कसा असेल, 2 मिनिटं सांगायचं त्यांनी. हॅलो, आम्ही पण चांगले खेळून फायनलपर्यंत मॅच खेळायला येऊ. ठीक आहे, ओके. धन्यवाद विजय सर, त्यांनी आपला या ठिकाणी कॉन्फिडन्स दाखवलेला आहे. विजय सर म्हणतायत आम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीचा खेळ करणार आहोत आणि सांघिक खेळ करून ही सुद्धा फायनल मारण्याचा इरादा आमचा पक्का आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहोत असं विजय सर म्हणतायत. त्याचप्रमाणे या ठिकाणी नाणेफेक होते, सागर नाणेफेक केलेले सागर यांनी आणि प्रोडक्शन किंग संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रोडक्शन संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दरम्यान आता चालू असणारा सामना, अगला मैच कंट्रोल 11 और प्रोडक्शन किंग, इन दोनों के बीच टॉस हो चुका है. प्रोडक्शन किंग ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है. रायझिंग स्टार संघाने आपलं आघाडीची जोडी तयार ठेवायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा स्थिर सामन्याला सुरू होतं. या ठिकाणी सामन्याला उशीर होत आहे. सामन्यात तुफान त्वरित चालू करायचा आहे. आघाडीची जोडी तंबू पाठवायची आहे मैदानामध्ये. सहदेव यांनी कॉन्टॅक्ट करायचं. सहदेव यांनी या ठिकाणी कुठे यायचं आहे. सहदेव आपली या ठिकाणी नितांत गरज आहे. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. गोपीचंद तोडकर आपल्या क्षेत्ररक्षण सजवत आहेत. बॅट्समॅनचं नाव सांगायचं या ठिकाणी. 2 बॉटल कॅमेरामॅनला पुरा घेऊन जाते. वरतून घ्या, तिकडून घ्या. बॉटल हे घ्या, कोणाला पाहिजे आघाडीचे फलंदाजी नाव सांगायचे त्या ठिकाणी. ओमकार आणि अभिषेक. ओमकार आणि नॉस्ट्राईकवर गेले ते अभिषेक. ओमकार गार्ड घेतात पंचांकडून आणि 41चा लक्ष कशा पद्धतीने पार करतात ते पाहण्याचा इच्छा आहे जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांना. गोपीचंद तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ. आघाडीचे गोलंदाज आहेत ते नितीन वांगडे. नितीन वांगडे आपल्या गोलंदाजीला अनुकूल असं थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करतायत. गोपीचंद तोडकर यांच्याशी थोडीशी बातचीत करतायत आणि सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल. सकाळच्या सत्रामध्ये सामना झाला असॉल्ट विरुद्ध असॉल्टचा जो सामना झाला होता त्यामध्ये अतिशय अटीतटीचा आणि चुरशीचा सामना झाला होता. श्वास रोखून सामना 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना 3 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना षटकार मारला आणि सामन्यात रंगत निर्माण झाली होती आणि शेवटच्या क्षणामध्ये असॉल्ट संघाने सामना जिंकलेला होता आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे. आणि आता मात्र क्रीडा रसिकांची भरपूर स्टेडियम भरत आहे. धन्यवाद. दरम्यान पुन्हा या सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी कोण आहे? राम आहे. कोण आहे? ओमकार, अभिषेक, राम नाही, रामच आहे. बॉलिंग आलं ते रामच आहे ना. सामना करतात ते ओमकार. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट मारा राम यांचा आणि फॉलो थ्रू मध्ये राम यांनी चेंडू अडवलेला आहे. झेल होता, झेल सुटतो या ठिकाणी मला वाटतं. चौकार टाका 0 रन. किती रन झाले? नाही ना, रन नाही घेतला आता. नाही, हा बोल ना. राम आपल्या बॉलिंग मार्फत संध्याकाळी होईल आणि उंचवला झेल मला वाटतं या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने टिपला जातोय आणि गडी बाद होत आहेत. ओमकार बाद होत आहेत मला वाटतं आणि अतिशय निराश मनाने तंबूच्या रस्त्यात परत आहेत. राइजिंग स्टार को पहला बहुत बड़ा झटका. ओमकार से 158 यंग स्टार का
पहले गेंद पे कैच आउट होता उसी जगह राइजिंग स्टार का दूसरी गेंद पे आउट हो चुका है पहला बिना किसी रन बनाए. आणि नवीन फलंदाज आहेत ते रवी शर्मा. स्वतः कर्णधार रवी शर्मा. सुरेख गोलंदाजी केली होती रवी शर्मा यांनी. राम आपल्या बॉलिंग मार्कवर. रवी शर्मा पंचांकडून गाड घेत आहेत. क्षेत्राशी थोडीशी पाहणी करतायत. राम आपला पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट मारा करतायत ते रवी शर्मा यांच्यासाठी. पुढचा चेंडू रवी शर्मा यांच्या आणि पंचांचा दोन्ही हात लांब करून वाईटचा इशारा. अतिरिक्त धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 1-1. आणि ते गचा क्षेत्ररक्षणाचा पाणी भेटते पाहायला मिळत आहे. आणि एक धाव रोखू शकत नाहीत. एक धावाने धावफलक घालतोय. धावसंख्या होते ती 2. 1-2. एक गडी बाद 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. राम आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा सामना करण्यासाठी तयार होत आहेत ते आशिष ना अभिषेक. रवी अभिषेक सामना करतायत. पुन्हा एकदा हलकासा तटवला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जातोय परंतु चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा घेण्यामध्ये सफल होत आहेत खेळाडू. 2 धावाने धावफलक करतोय. धावसंख्या होते ती 1-4. एक गडी बाद 4 धावा. राम आपल्या बॉलिंग मार्कवर. अभिषेक सामना करताय. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारला. निश्चितपणे एकच धाव निश्चित. डिक्लेअर स्वरूपाचं एक धावाने धावफलक करतोय. धावसंख्या होते ती 5. अभिषेक पुन्हा तयार होत आहेत फलंदाजीसाठी. राम आपल्या बॉलिंग मार्कवर राऊंड विकेट मारा राम यांचा आणि 3-5 गडी बाद होतोय. राम यांना सफलता मिळते या ठिकाणी. आणि पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद करण्यामध्ये सफल होत आहेत ते राम. 5 या धावसंख्येत 2 गडी तंबूत पाठवले आहेत राम यांनी. राम यांची सुरेख गोलंदाजी अचूक टप्पा आणि भेदक गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राम यांनी 5 धावामध्ये 2 गडी तंबूत पाठवलेले आहेत. 41 धावांचा पाठलाग करताना रायझिंग स्टार संघ. राइजिंग स्टार 1 ओवर खत्म होने के बाद 2 विकेट के नुकसान पे 5 रन. आता या ठिकाणी रामचा भाऊ येतोय तो श्याम. सक्का भाऊ. राम का भाई श्याम अभी क्या करता है काम. वोट पाने के लिए अभी जमे बहुत सारे 10,000 रसिक प्रेक्षक. राम ने तो अपना काम कर दिया है तमाम. ये जगह पे 5 रन के मोहल्ले में 2 घड़ी को तंबू का रास्ता दिखाया है. अभी शाम कर रहा है काम. नवीन फलंदाज अक्षय. रवी सामना करतायत श्याम यांच्या गोंड्याचा. राईट ओव्हर द विकेट मारा आणि मला वाटतं डाव्या एसटीच्या बराचसा वाईट 2 धावा. डाव्या एसटीच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त जाण्याने धावफलक घालतोय आणि एकूण धावसंख्या होती ती 7. 2 गडी बाद 7 धावा. श्याम आपल्या बॉलिंग मार्कवर. राम त्यांना काम नंतर देत आहेत. राम और श्याम की जोडी. पुढचा चेंडू श्याम यांचा. ओव्हर द विकेट मारा आणि हलकासा उंच उडाला झेल मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. विनायक सरांच्या हातून झेल सुटतो या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर. 13 आणि हा षटकार 6 धावांनी धावफलक घाललेला आहे. धावसंख्या होते 13. श्याम आपल्या बॉलिंग मार्कवर. रवी आपला इरादा स्पष्ट करतायत या ठिकाणी आणि पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 2 धावेसाठी पुन्हा आणलं. मला वाटतं एक चेंडू अडवला जातोय आणि 2 धाव घेण्यामध्ये सफल होत आहेत आणि धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 15. 2 बाद 15. 41 धावांचा पाठलाग करताना 15 धाव धावफलक लागल्या त्या रायझिंग स्टार संघाच्या. श्याम आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डावावधीने ओव्हर द विकेट मारा करतोय तो श्याम. 15 बॉलांचा रनअप दिसतोय श्याम यांचा. पुढचा चेंडू
रवी शर्मा यांच्यासाठी पुन्हा एकदा आणि झेल सुटलं या ठिकाणी जीवनदान मिळतंय ते रवी शर्मा यांना आणि एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत आणि एका धावने धावफलक घालतोय या ठिकाणी. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 16, 2 गडी बाद 16. रामने जी धावसंख्या रोखून दिली 5 धावावरती, श्याम मात्र ती पूर्ण करतोय आता. या ठिकाणी 15 धावा धावफलक लागलोय, 16 धावा आतापर्यंत. 11 धावा या षटकामध्ये निघाल्या आहेत. श्याम आपल्या बॉलिंग वर्कवर अभिषेक सामना करतायत. हुक करण्याचा प्रयत्न आणि जोरदार अपील केलं जात आहे गोपीचंद तोडकर यांच्याकडून आणि पंच राजू यांनी अपील फेटाळलेलं आहे. पंचांवरती कोणताही दबाव नाही होत आहे आणि धावसंख्या स्थिरावली आहे 16 या धावसंख्येवरती. श्याम आपल्या पुन्हा बॉलिंग मार्कवर थोडासा उसरी घेतो त्यांचा चेंडू, परंतु चेंडूला तेवढी गती मिळत नाहीये. हलका चेंडू जातोय. पुढचा चेंडू श्याम यांचा आणि पुन्हा उंच उडतोय. झेल कोण झेल क्षेत्ररक्षक नाही आहे. एक धाव पूर्ण होती आहे आणि 2 धाव घेण्यामध्ये सफल का पाहायचा आहे आणि 2 धावांमध्ये सफल होत आहेत. 2 धावाने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 18. 18 लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. 41 धावांचा पाठलाग करताना मर्यादित 5 षटकांचा सामना. 5व्या षटकाचा सामना असताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. रायझिंग स्टार विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय थोडाफार गतीने. पुढचा चेंडू अभिषेक सामना करतायत. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू झेल उडतोय पायथ्या आणि झेल काढी प्रेक्षक आणि गडी बाद होतोय या ठिकाणी आणि अभिषेक बाद होत आहेत आणि तंबूचा रस्ता दाखवलाय तो श्याम यांनी आपल्या गोलंदाजी होती. अक्षय आउट बाद होत आहेत. अक्षय बाद होत आहेत. झेल कोण टिपलं त्याचं नाव सांगायचं आहे. सुनील यांनी अचूक झेल टिपलेला आहे बाउंड्रीवरती. राम आणि श्याम यांचा एक गोलंदाजी या ठिकाणी 2 षटक संपतायत. 2 षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली ती 18. 3 गडी तंबूत परतलेत आणि पुन्हा येतोय तो राम. अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये राम यांनी. मर्यादित 5 षटकांचा सामना. 41 धावांचा पाठलाग करताना रायझिंग स्टार. नवीन फलंदाज विश्वजित दरम्यान पुढचा चेंडू राम यांचा आणि जोरदार मारलेला चेंडू. एकच धाव पूर्ण होते आणि एकच धाव समाधान मानतायत आणि 1 धावाने धावफलक घडतोय. धावसंख्या होते ती 19 लॉस ऑफ 3 विकेट्स. 19 लॉस ऑफ 3 विकेट. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू. या ठिकाणी राऊंड विकेट मारा करतायत राम. पंचांच्या उजव्या बाजूने 8 ते 10 बॉलांचा रनअप राम यांचा. पुन्हा हलका चढवला. 1 धाव चोटी धाव घेण्याचा मध्ये सफल होत आहेत विश्वजित आणि रवी शर्मा. पुढचा चेंडू या ठिकाणी आदरणीय वंदना मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. इलिगंट कलेक्शनच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक 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 स्वागत करत आहोत. दरम्यान पुढचा चेंडू आणि उंच उडवलेला झेल. या ठिकाणी कोणी पकडू शकत नाही. 1 धाव रोखू शकत नाहीत आणि एका धावाने धावफलक घडतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 21 आणि मला वाटतं अजून गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा होत आहेत मला वाटतं पूर्ण. 2 धावाने धावफलक घडतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 22. 3 बाद 22. या ठिकाणी जमलेल्या सर्व क्रीडारसिकांच्या माहितीसाठी या ठिकाणी आदरणीय वंदना मॅडम या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संपलेला सांगू इच्छितो की आता त्या मॅरेथॉन धावून आलेले आहेत तरी इलिगंट कलेक्शनच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक 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 स्वागत करत आहोत. नक्षत्र टीमच्या त्यांनी जी सांभाळलेली आहे 2 वर्ष सलग विजयी टीम जमवलेली आहे ते आता मॅरेथॉन धावून आलेले आहेत आणि आता त्यांची 2 वाजता ठीक मॅच आहे. या ठिकाणी पुढचा चेंडू उंच उडलेला झेल आणि झेल टिपला जातो या ठिकाणी आणि गडी बाद होतोय. 4 बाद 22.
त्याचप्रमाणे आमच्याकडे आता माहिती मिळालेली आहे दिनकर सर सुद्धा मॅरेथॉन धावून आलेले आहेत इलिगंट कलेक्शनच्या वतीने आम्ही त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करत आहोत या ठिकाणी दिनकर सर सुद्धा मॅरेथॉन धावून आलेले आहेत आम्ही इलिगंट कलेक्शनच्या वतीने आम्ही त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करत आहोत दरम्यान थोडा स्थिराला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते धावसंख्या होते ती 22 4 बाद 22 4 गडी तंबूत परत 4 बाद गडी बाद 22 धावा विश्वजित सामना करतोय श्याम राम आणि उंच मारलेला विश्वजित याने षटकार लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने जातोय तो उंच दोन्ही हात वरती करत षटकार 28 दरम्यान पुन्हा सामन्याला सुरुवात होते रमेश याने षटकार मारलेला आहे विश्वजित ना रमेश याने षटकार मारला होता आणि पुन्हा एकदा उंच उडाला झेल आणि मला वाटतं निश्चितपणे 6 धावा सरळ 2 षटकार ठोकतोय धावसंख्या होती 34 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता 7 रन अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता या ठिकाणी सरळ 2 षटकार मारून विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो रमेश ना रमेश 2 षटकार मारून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेणारा रमेश 4 गडी तंबूत परतले आहेत आता स्वतः गोपीचंद तोडकर गोलंदाज पुन्हा सामन्याला सुरुवात होते सामना करत पुन्हा रमेश हलकासा मार डाव्या यष्टीच्या बाहेर जाणार चेंडू वाईटचा इशारा पंचांचा अतिरिक्त धावाने धावफलक करतोय धावसंख्येत बदल होतो धावसंख्या होती 35 अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता गोपीचंद तोडकरांचा पुढचा चेंडू 1 आणि पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात 1 धाव 36 धावसंख्येत बदल होते धावसंख्या 36 जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता गोपीचंद तोडकर बॉलिंग मार्कवर सामना करतायत ते रमेश सुंदर चेंडू आणि तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण फलंदाजीमध्ये आणि गोपीचंद तोडकर रनआउट करतायत ते रवी ना 5 बाद विश्वजित त्यांना विश्वजित बाद होत आहे त्या ठिकाणी रमेश बाद होता त्या ठिकाणी धाव संख्या 5 बाद 36 नवीन फलंदाज तेजस रवीन अजूनही सुरक्षित क्रीज मध्ये सुरक्षित विश्वजित सामना करतो विश्वजित आणि पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जातो अडवला जातो त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेत समाधान मानतायत आणि 1 धावेने धावफलक घडतोय 37 धावसंख्येत बदल होते धावसंख्या होती ती 37 4 रन फक्त जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता औपचारिकता बाकी जिंकण्याची 4 धावांची एका चौकारची आवश्यकता हुक करण्याचा प्रयत्न आणि 95 पंच राजू यांच्यावरती कोणताही अपील केलं जात आहे पंचांनी अपील फेटाळलेलं आहे या ठिकाणी अजूनही जिंकण्यासाठी रायझिंग स्टार संघाला 4 धावांची आवश्यकता गोपीचंद तोडकर बॉलिंग मार्कवर गोपीचंद तोडकर यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फॉलो मध्ये गोपीचंद तोडकर अडवताना चेंडू अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक सुंदर गोलंदाजी करतायत ते कर्णधार स्वतः गोपीचंद तोडकर पुढचा चेंडू गोपीचंद तोडकर पुन्हा एकदा उजव्या यष्टीचा चेंडू समजले निर्धाव चेंडू फक्त 3 धावा दिल्या या गोपीचंद तोडकर यांनी स्वतः गोलंदाजी करताना कर्णधाराची पूर्ण जबाबदारी पार पडतात ते गोपीचंद तोडकर 1 वर 4 आणि एक रनआउट सुद्धा घेतलाय त्यांनी आपल्या गोलंदाजीवरती
अजूनही 6 चेंडू आणि 4 धावा. राइजिंग स्टार आखिरी ओवर में 4 रन की आवश्यकता है जीतने के लिए. उनके 5 खिलाड़ी आउट हो चुके हैं. रमेशाने जे 2 षटकार मारले आणि सामना जो झुकवला आपल्या बाजूने त्याच्याला रोखून धरले ते गोपीचंद तोडकर यांच्या गोलंदाजीने. आणि रमेश बाद झाल्यानंतर थोडंसं आता तेजस आणि विश्वजित कामगिरी कशा पद्धतीने पार पडताय ती पाहायचं. या ठिकाणी 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावा. गोपीचंद तोडकर आपल्या खेळाडूंविषयी थोडंसं ताळमेळ साधतायत आणि थोडंसं कानमंत्र देत आहेत. 4 धावा रोखून विजयाच्या दिशेने कसं आपल्याला खेचून आणता येतील याच्यासाठी विजय गोलंदाजी येतात. ते विजय या ठिकाणी विजयने आता एक झेल टिपला होता त्यानंतर स्वतः गोलंदाजीसाठी येतात ते विजय. मर्यादित 5 षटकांच्या सामन्यामधील शेवटचं षटक घेऊन येते ते विजय. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे शेवटचं षटक विजय. गोपीचंद तोडकर सोबत क्षेत्ररक्षण सजवत आहेत. थोडा विजय सुद्धा आपल्या गोलंदाजी अनुकूल क्षेत्ररक्षणात बदल करतायत. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. 4 चेंडू मध्ये 6 धावांच्या 6 चेंडू आणि 4 धावा. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 4 धावा. पहिला चेंडू विजय यांचा. विश्वजित सामना करतोय तो विश्वजित. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने गेलेला चौकार. मला वाटतं की 2 धावा कव्हरच्या दिशेने गचा क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा दिल्या जात आहेत. 39 धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 39. फक्त रायझिंग स्टार संघाला जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. फक्त जिंकण्यासाठी 2 धावा. सर्व खेळाडूंना पुढे घेतात गोपीचंद तोडकर. चौकारच्या बाउंड्रीवरची गरज नाहीये. 1 धाव रोखायची आपल्याला असा निर्धाराने क्षेत्ररक्षण सजवत आहेत गोपीचंद तोडकर. पुढचा चेंडू जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आणि हलकासा तटवतायत. 1 धाव पूर्ण केली जाते मला वाटतं आणि 1च धाव. या ठिकाणी सामना टाय होतोय आणि सामना जिंकण्याची 1च धावेची गरज. स्कोर बराबर हो चुका है 40-40. विजय आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा क्षेत्ररक्षण एकदम जवळ घेतलेलं आहे. अजूनही गोपीचंद तोडकर यांना आत्मविश्वास आहे आम्ही रोखू शकतो. पुढचा चेंडू जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. सामना टाय झालेला आहे. या ठिकाणी विजय आपला बॉलिंग मार्कवर आणि जोरदार मारलेला चेंडू लॉंगन बाउंड्रीच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाते मला वाटतं आणि हा सामना विजय मिळवत आहे ते रायझिंग स्टार संघ.